Everyone, semester first, subject botany, paper number second, fungi and archegoniate. मोस्ट इम्पॉर्टंट सिलेबसमध्ये तुम्हाला टोटल 5 युनिट असणार आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट युनिट असणार आहे फंजाय, सेकंड असेल अर्चगोनिएट, थर्ड असेल ब्रायोफायटा, फोर्थ असेल टेरिडोफाइट आणि लास्ट वन असणार आहे जिम्नोस्पर्म. यापैकी तुम्हाला सरांनी घेतला असेल टॉपिक. ओके, फंजाय स्टार्ट केला असेल तुम्हाला. देन आज आपण बघणार आहोत 5वा युनिट जिम्नोस्पर्म. आता ह्या जिम्नोस्पर्ममध्ये टोटल युनिटमध्ये तुम्हाला काय अभ्यासायचं आहे, तर पहिल्यांदा आपण कंटेंट बघूया की याच्यामध्ये जिम्नोस्पर्ममध्ये आपल्याला टोटल कोणकोणते पॉईंट अभ्यासायचे आहेत. तर पहिला असणार आहे जनरल कॅरेक्टर्स फर्स्ट वन असेल इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन जिम्नोस्पर्म. त्याच्यामध्ये काय पाहायचं आपल्याला की जिम्नोस्पर्म हा काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे. एक्झामला तुम्हाला हा क्वेश्चन 2 मार्क्सला डेफिनेशन विचारतात. ओके, देन सेकंड असेल जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ जिम्नोस्पर्म. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे कॅरेक्टर लिहायचे आहेत, म्हणजे त्यासंबंधीच त्यांचे काय लिहिणार आहेत तुम्ही, सगळे कॅरेक्टर लिहिणार आहात. देन 5.3 क्लासिफिकेशन ऑफ जिम्नोस्पर्म ॲज पर स्पोर्ने 1965. म्हणजे तुम्हाला हा क्लासिफिकेशन लिहावं लागणार आहे कशाचे, जिम्नोस्पर्मचे, ते आपण अभ्यासणार आहेत. ओके, देन 5.4 स्टडी ऑफ सायकस. आता सायकस का असणार आहे, तर सायकस हे प्लांट असणार आहे. जिम्नोस्पर्ममधील काय असणार आहे, सायकस हे प्लांट असणार आहे. मग त्यामधला मॉर्फोलॉजी ऑफ स्पोरोफाइट हा पॉईंट आयडेंटिफाय करणार आहेत आपण. सेकंड ॲनाटॉमी ऑफ लिफलेट, थर्ड वन टीएस ऑफ रॅचीस, फोर्थ वन ॲनाटॉमी ऑफ कोरलेट रूट्स. हे सगळं पॉईंट आपण कशामध्ये पाहणार आहोत, तर सायकसमध्ये आयडेंटिफाय करणार आहोत. देन लास्ट वन 5.5 रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स. आता हे रिप्रोडक्टिव्ह मीन्स काय, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे 11वी 12मध्ये आपण पाहिलेत की रिप्रोडक्टिव्ह म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये 2 टाईप असणार आहेत, व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि लास्ट वन असणार आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हे सर्व पॉईंट आपल्याला काय करावं लागणार आहेत, आयडेंटिफाय करावे लागणार आहेत या चॅप्टरमध्ये. देन लास्ट वन असेल तर कोणता पॉईंट असणार आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ जिम्नोस्पर्म. म्हणजे त्या जिम्नोस्पर्मचे काय महत्त्व आहे हे आपल्याला पाहावे लागणार आहे. तर पहिल्यांदा आपण स्टार्ट करूया. फर्स्ट पॉईंट इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन जिम्नोस्पर्म. काय पाहणार आहोत आपण, इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन जिम्नोस्पर्म. फर्स्ट वन तुम्हाला माहीत पाहिजे की आपण शिकतोय कोणता चॅप्टर, तर जिम्नोस्पर्म. आता जिम्नोस्पर्मचंच माहीत नसेल तर टोटल चॅप्टरचा अभ्यास करून फायदा आहे का, नाही. तर मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला पहिल्यांदा जिम्नोस्पर्म म्हणजे काय हे माहीत पाहिजे. व्हॉट यू मीन बाय जिम्नोस्पर्म, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. Gymnosperm, it is a gymno means naked, sperm means seeds. Okay, naked seed is known as gymnosperm. Then firstly derived from Greek words जिम्नो मीन्स नेकेड अँड स्पर्मा मीन्स सीड्स. इथे डिटेक्टली सांगितलं आहे तुम्हाला. ओके, काय सांगितलं आहे त्यांनी, जिम्नो म्हणजेच काय, तर मोस्ट इम्पॉर्टंट नेकेड, आणि स्पर्मा मीन्स काय, सीड, तर डोळ्यांना दिसणारे सीड्स, त्याला म्हणतात जिम्नोस्पर्म. तुम्हाला सुरुवातीला 11वी आणि 12वीमध्ये तुम्ही स्टडी केला असेल की त्यामध्ये तुम्हाला किंगडम प्लांटीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं तुम्ही, फनेरोगॅम्स आणि क्रिप्टोगॅम्स. व्हॉट यू मीन बाय फनेरोगॅम्स, तर फनेरोगॅम्स याच्यामध्ये काय असणार आहे, तर त्याच्यामध्ये ओनली सीड प्रोड्यूस होतात, त्याला बोलतात फनेरोगॅम्स. ओके, ज्याच्यामध्ये फक्त सीडचं प्रोड्युसिंग केलं जातं आहे त्याला काय म्हणतात, फनेरोगॅम्स. आणि व्हॉट इज मीन बाय क्रिप्टोगॅम्स, तर क्रिप्टोगॅम्स याच्यामध्ये सीड प्रोड्यूस होत नाहीत, ओनली स्पोर प्रोड्यूस होतात. ओके, त्याला काय बोलतात, क्रिप्टोगॅम्स. फर्स्ट वन आता आपण पाहूया की जिम्नोस्पर्म याचा शोध कोणत्या सायंटिस्टने लावला, तर गुगल हॅज राईटली डिस्क्राईब्ड जिम्नोस्पर्म ॲज फनेरोगॅम्स विदाउट ओव्हरी. म्हणजे या सायंटिस्टने काय सांगितलं की जिम्नोस्पर्म हा कशाचा डिव्हिजनेशन असतो, तर फनेरोगॅम्समध्ये तो काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे, त्याचा एक टाईप असणार आहे फनेरोगॅम्समधला. ओके, तर नेक्स्ट वन बघा, त्याची डेफिनेशन काय असेल, व्हॉट इज मीन बाय जिम्नोस्पर्म, किंवा डेफिनेशन तुम्हाला विचारतात 2 मार्क्सला, व्हॉट इज मीन बाय जिम्नोस्पर्म. तर जिम्नोस्पर्म आर ग्रुप ऑफ प्लांट दॅट प्रोड्यूस सीड नॉट इन्क्लोज्ड विदिन द ओव्हरी ऑर फ्रूट. वरती जे सांगितलं आहे तेच डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे की काय, की जिम्नोस्पर्म हा ग्रुप असतो प्लांटचा, त्याच्यामध्ये फक्त सीड डेव्हलप केले जातात, पण ते इन्क्लोज होतात का विदिन ओव्हरी अँड फ्रूट. येस,
ओके. देन मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं की जिम्नोस्पर्म हा काय असणार आहे, सीड प्रोड्युसिंग प्लांट आणि नॉट इनक्लोज्ड. म्हणजे हा क्लोज होतो आहे का, बंद होतो आहे का, तर नाही होत. ओके. कशामध्ये, ओव्हरी आणि फ्रूटमध्ये. लक्षात ठेवा जिम्नोस्पर्म काय असणार आहे, सीड प्रोड्युसिंग प्लांट आणि हे उघड्या डोळ्यांना आपल्याला दिसतात. नेकेड म्हणजे काय, उघडे डोळे, आणि सीड तर माहिती आहेत तुम्हाला. ओके. उघड्या डोळ्याने दिसणारे बी त्यालाच तुम्ही बोलणार आहे जिम्नोस्पर्म. ओके. तर तुम्हाला समजलं असेल जिम्नोस्पर्मची डेफिनेशन. आता मोस्टली बघा टोटल आपल्या वर्ल्डमध्ये 70 जेनेरा आणि 1000 स्पेसीज जिम्नोस्पर्मच्या प्रेझेंट आहेत वर्ल्डमध्ये. ओके. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. 17 जेनेरा 1000 स्पेसीज प्रेझेंट इन वर्ल्ड जिम्नोस्पर्म. म्हणजे या जिम्नोस्पर्मच्या टोटली किती स्पेसीज आणि किती जेनस जगामध्ये प्रेझेंट आहेत, तर 70 जेनेरा 1000 स्पेसीज जिम्नोस्पर्मच्या प्रेझेंट आहेत. मग आपल्या भारतामध्ये, आपल्या इंडियामध्ये त्यांच्या किती जेनेरा आणि किती स्पेसीज प्रेझेंट आहेत, तर आपल्या भारतामध्ये फक्त 16 जेनेरा आणि 53 स्पेसीज प्रेझेंट आहेत. कशाच्या, जिम्नोस्पर्मच्या. कशाच्या प्रेझेंट असणार आहे, तर जिम्नोस्पर्मच्या स्पेसीज प्रेझेंट आहेत. कशामध्ये, इंडियामध्ये. 2 मार्क्सला तुम्हाला हा क्वेश्चन पडतोच, व्यवस्थित वाचून ठेवा. देन नेक्स्ट बघा आता 5.2 जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ जिम्नोस्पर्म. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ जिम्नोस्पर्म. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्सला एक्झामला पडतोच. गेल्या वर्षी पण हा क्वेश्चन पडला होता तुम्हाला एक्झामला 3 मार्क्सला. सो केअरफुली हा क्वेश्चन वॉच करा और राईट करा. देन फर्स्ट वन, दे डू नॉट प्रोड्यूस फ्लावर. म्हणजे ह्याच्यामध्ये फ्लावर प्रोड्यूस होतात का, तर नाही होत. लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये फ्लावर प्रोड्यूस होत नाही. नावातच सांगितलं आहे त्यांनी काय, की जिम्नोस्पर्म हा सीड प्रोड्युसिंग प्लांट असणार आहे. सो डू नॉट प्रोड्यूस फ्लावर. ह्याच्यामध्ये फ्लावर येणार आहेत का, तर नाही येणार. ओके. सेकंड बघा, सीड्स आर नॉट फॉर्म्ड इनसाइड अ फ्रूट. म्हणजे ह्या सीड्स काय होणार आहेत, बघा नीट व्यवस्थित लक्ष द्या. सीड्स नॉट फॉर्म्ड इनसाइड म्हणजे काय, तर बिया फळांच्या आत तयार होत नाहीत. काय सांगू शकता तुम्ही, तर बिया ह्या काय होत असतात, फळांच्या आत तयार होत नाही. त्या डोळ्यांना दिसतात आपल्याला, म्हणजे बाहेरच त्या काय बिया तयार होत असतात. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. देन थर्ड बघा, दे आर फाउंड इन कोल्डर रिजन दे वेअर स्नोफॉल ऑकर्स. म्हणजे ह्या प्लांट कुठे ग्रो होतात, तर ह्या प्लांट थंड ठिकाणी आणि जिथं जास्त करून म्हणजे हिमाचल प्रदेशात बघा तो कसा एरिया असणार आहे, टोटली कूल एरिया असणार आहे. मग ह्या जिम्नोस्पर्म प्लांट कुठं जास्त ग्रो होतात, तर हिमालय प्रदेशाकडे आणि थंड हवेच्या ठिकाणी काय होत असतात, ग्रो होत असतात. फोर्थ वन बघा, दे डेव्हलप निडल लाईक लिव्ज डायमॉर्फिक स्टीम सॉलिड. म्हणजे ह्यांच्या ज्या काय असणार आहेत ना लिव्ज या प्लांटच्या, तर त्या कशा असणार आहेत, तर निडल लाईक. निडल लाईक म्हणजे कशा, तर मोस्ट इम्पॉर्टंट हे आपलं लिव्ज असणार आहेत. अशी लिव्ज असेल तर हा पार्ट कसा दिसतोय तुम्हाला, सुईसारखा दिसतोय, टोकासारखा दिसतोय. यालाच तुम्ही काय बोलणार आहे, निडल लाईक. ओके. यालाच तुम्ही काय बोलणार आहे, निडल लाईक. लक्षात ठेवायचं, यालाच बोलणार आहे निडल लाईक, किंवा ह्यालाच बोलतात पिन्नेटली. पिन्नेटली लिव्ज बोलतात याला. ओके. देन नेक्स्ट बघा, स्टेम काय असणार आहे याचं, सॉलिड. सॉलिड म्हणजे कसं, एकदम घट्ट टणक असे काय असणार आहे त्यांचे स्टेम, म्हणजे देठ असणार आहेत. देन 5 पॉईंट बघा, दे आर पेरेनियल और वुडी फॉर्मिंग ट्रीज और बुशेस. म्हणजे काय सांगितलं आहे, पेरेनियल म्हणजे काय, बारामाही टिकणारे झाड किंवा प्लांट. फॉर्मिंग ट्रीज और बुशेस म्हणजे हे झाड काय असतंय, तर त्यांचं झुडूप पण असू शकतंय किंवा झाड पण असू शकते. मग हे झाड किंवा झुडूप हे किती बारामाही काळ टिकू शकते. पेरेनियल म्हणजे काय, बारामाही टिकणारे झाड. देन नेक्स्ट पण पहा, दे आर नॉट डिफरेन्शिएट इंटू ओव्हरी स्टाईल स्टिग्मा. मग ह्याच्यामध्ये डिफरन्स टाईप असणार आहेत ओव्हरी स्टाईल आणि स्टिग्मा. हे तुम्ही स्टडी केले बघा 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये. 7, सिन्स स्टिग्मा इज अब्सेंट दे आर पॉलिनेटेड डायरेक्टली बाय द विंड. एखाद्या वेळेस स्टिग्मा अब्सेंट असेल तर त्यावेळेस पॉलिनेशन घडत असताना, पॉलिनेटेड म्हणजे काय, तर इन जनरली सगळ्यांना माहिती आहे पॉलिनेटेड म्हणजेच काय, तर परागकण. म्हणजे परागकण म्हणजेच काय, जर एखादं सीड दुसरीकडे ग्रो होणार असेल,
म्हणजे थोडक्यात कसं सांगू शकतो आपण, फॉर एक्झाम्पल एखादं सीड असेल, मग ते सीड वन प्लेस टू अनदर प्लेस ट्रान्सफर केलं जाते आणि न्यूली डेव्हलप प्लांट होणार आहे, त्यालाच तुम्ही काय बोलणार आहे, पॉलिनेटेड. पॉलिनेटेड म्हणजेच काय, पॉलिनेटेड आता कोणकोणत्या सहाय्याने होत असते, तर एअरच्या थ्रू पॉलिनेशन घडून येत असते, वॉटरच्या थ्रू पॉलिनेशन घडून येत असते, किंवा बर्ड इन्सेक्ट यांच्या थ्रूसुद्धा काय तर पॉलिनेशन घडून येत असते. ओके, तर मोस्ट इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये विंड, वाऱ्याच्या थ्रू काय होणार आहेत, तर त्या सीड एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊन नव्याने प्लांट डेव्हलप होणार आहेत. ओके, देन नेक्स्ट पॉईंट पहा, द मेल गॅमेटोफाइट प्रोड्यूस 2 गॅमेट्स बट ओनली वन देम इज फंक्शनल. आता याच्यामध्ये मेल गॅमेटोफाइट माहीत पाहिजे तुम्हाला, तर जिम्नोस्पर्ममध्ये त्याची टोटली प्लांट बॉडी कशी असणार आहे, तर त्यांची प्लांट बॉडी गॅमेटोफायटिक असणार आहेत. गॅमेटोफायटिक का, तर याच्यामध्ये गॅमेट फॉर्म होतात आणि ती इथं स्पोरोफायटिक दिलं आहे का तुम्हाला, कुठे नाही दिलं. ज्या ठिकाणी स्पोर प्रोड्यूस होत असतात तिला काय बोलतात, स्पोरोफायटिक, आणि ज्या ठिकाणी गॅमेट फॉर्म होत असतात, गॅमेट प्रोड्यूस होत असतात त्याला काय बोलतात, गॅमेटोफाइट्स. मग ह्याच्यामध्ये मेल गॅमेटोफाइट प्रोड्यूस 2 गॅमेट, पण ह्याच्यामध्ये काय केलं जातं आहे, मेल गॅमेटोफाइट प्रोड्यूस करतो आहे 2 गॅमेटला, पण याच्यामधला एकच कार्य करतो आहे. फंक्शनल म्हणजे काय, एकच कार्य करतो आहे. मेल गॅमेटोफायमधला एकच गॅमेट कार्य करत असतो आहे जिम्नोस्पर्ममध्ये किंवा प्लांटमध्ये. नेक्स्ट वन पहा, दे फॉर्म कोन्स विथ रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. म्हणजेच काय, ते पुन्हा पुन्हा कोन, शंकू असे कोन असतात, ते काय होतात असतात, तयार होत असतात पुन्हा पुन्हा. देन द सीड्स कंटेन एंडोस्पर्म दॅट स्टोर फूड फॉर द ग्रोथ डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट. म्हणजे ह्या सीडचं म्हणजे महत्त्वाचं कार्य काय असणार आहे, तर बघा, तर सीडमध्ये एंडोस्पर्म असते, वनस्पतीच्या वाढीसाठी व विकासासाठी अन्न साठवायचं काम करत असतात. ओके, वनस्पतीच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी काय करत असतात, ते अन्न साठवायचं काम करत असतात. कोण, तर एंडोस्पर्म. The next one बघा, this plant have vascular tissue which help in the transportation nutrient and water. लक्षात ठेवा, वॅस्क्युलर टिश्यू महत्त्वाचं माहीत पाहिजे की वॅस्क्युलर टिश्यूज म्हणजेच काय असणार आहेत. ज्या प्लांटमध्ये झायलम आणि फ्लोएम हे दोघे प्रेझेंट असतात त्यालाच तुम्ही काय बोलता, वॅस्क्युलर प्लांट किंवा वॅस्क्युलर टिश्यू. मग ह्याचं कार्य काय असणार आहे, तर ट्रान्सपोर्टेशन, न्यूट्रिएंट आणि वॉटर, म्हणजे वॉटर आणि न्यूट्रिएंटला ट्रान्सफर करायचं आणि प्लांट ग्रो करायचं काम कोण करत असतात, तर वॅस्क्युलर टिश्यू करत असतात. ते नेक्स्ट वन पहा, they are vascular plant having xylem with tracheids and phloem with sieve cell. आता लक्षात आलं तुम्हाला की झायलम आणि फ्लोएम जिथं असेल तिथं वॅस्क्युलर प्लांट प्रेझेंट असणार आहेत. मग ह्या झायलम बरोबर कन्सिस्ट कोण असतात, ट्रकिड असतात, आणि फ्लोएम बरोबर कन्सिस्ट कोण असतात, तर सिव सेल असतात. विथ म्हणजे काय, तर बरोबर फ्लोएम बरोबर सिव सेल, झायलम बरोबर ट्रकिड्स फॉर्म होतात वॅस्क्युलर प्लांटमध्ये. नेक्स्ट वन पहा, स्पोर प्रोड्युस्ड बाय मायक्रोस्पोरोफिल मेल अँड मेगास्पोरोफिल फिमेल. आता स्पोर आयडेंटिफाय करावे लागणार आहेत आपल्याला. ज्यावेळेस आपण पायनस हे काय असणार आहे, प्लांट असणार आहे, तर ह्या प्लांटचे लीव्ज असे फॉर्म होणार आहेत, त्याच्यावरती असे ब्राउनिश कलरचे स्पॉट स्ट्रक्चर फॉर्म होत असणार आहे. मग ते ब्राउनिश कलरचे स्ट्रक्चर असणार आहेत ते काय असणार आहेत, ते स्पोर असणार आहेत. ते स्पोरच आपण काय करणार आहे, स्लाईडवरती ठेवून ते आयडेंटिफाय करणार आहेत प्रॅक्टिकलच्या वेळेस. त्यावेळेस आपल्याला समजणार आहेत की त्याच्यामध्ये मायक्रोस्पोरोफिल आहेत की मेगास्पोरोफिल आहेत. हे प्रॅक्टिकल करताना तुम्हाला डिटेक्टली स्टडी होईल, पण इन जनरली हे कॅरेक्टर महत्त्वाचं असणार आहे. लक्षात ठेवा, मायक्रोस्पोरोफिल हा लहान पार्ट असतो आहे, लहान स्पोर असतो आहे कोणापेक्षा, मेगास्पोरोफिलपेक्षा. म्हणजे मेगास्पोरोफिल असा असेल तर मायक्रोस्पोरोफिल डॉटेड स्ट्रक्चर असेल. म्हणजे लक्षात ठेवा की मायक्रोस्पोरोफिलपेक्षा मेगास्पोरोफिल हा आकाराने मोठा असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, आता जिम्नोस्पर्ममध्ये कोणकोणते प्लांट असणार आहेत, सायकस, पायनस, झिंकोगो. कोणकोणते प्लांट असणार आहे, सायकस, पायनस अँड झिंकोगो. ह्याच्या खाली मी अंडरलाईन दिली बघा, तर हे काय बॉटॅनिकल नेम असणार आहेत प्लांटचे. बॉटॅनिकल नेम असल्यामुळे याच्यामध्ये काय, तर ह्यांना अंडरलाईन करणे गरजेचं असते, सायंटिफिक नेम असते. जर एक्झाममध्ये तुम्ही याच्याखाली अंडरलाईन दिली तर तुमचा 1 मार्क जाऊ शकतो. म्हणून काइंडली लक्षात ठेवा की
बॉटॅनिकल नेम जिथे असेल प्लांटचे त्याच्याखाली अंडरलाईन करणे गरजेचं असणार आहे. 2 तुम्ही अंडरलाईन केलं तर ते चुकीचं ठरू शकते. ओन्ली 1 अंडरलाईन करा. ओके. आजच्या टॉपिकमध्ये आपण एवढं सगळंच पाहणार आहोत. ओके. थँक्यू.